आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की तुम्ही जर हॉस्टेलमध्ये शिफ्ट होणार असाल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय लागणार आहे ते मी सांगते। हे बघा, बॅग नाही त्यामधले कपडे लागणार आहेत। कपडे, येस, तुम्ही बरोबर ऐकलं। तुम्ही घरी जरी बहिणींचे कपडे भावांचे कपडे घालत असाल पण हॉस्टेलमध्ये तुम्हाला स्वतःचेच कपडे घालावे लागणार आहेत, कारण इथे खूप मोठा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे कपडे वाळण्याचा। एकतर कपडे धुवायला कंटाळा करतो आपण आणि त्यात कधी नाही तरी मूड आला आणि कपडे धुतले तर ते वाळायचे नावच घेत नाही। त्यामुळे भरपूर घरातले जेवढे असतील नसतील कपडे तेवढे सगळे बॅगेत भरून आणा। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही क्लिप। तुम्हाला वाटत असेल ही डोक्यात घालायची क्लिप आहे तर तुम्ही चुकीचे आहात। ही क्लिप डोक्यात घालायची नाहीये, तर ही कपडे जर तुम्ही धुतले, चुकून धुतले तर त्या कपड्यांना लावायसाठी आहे। घरी असताना हवेने जरी कपडे उडाले तरी तुम्ही शेजारी त्यांना घरी मागून आणू शकता की माझे कपडे पडलेत जरा द्या। पण चुकून इथं जर कपडे पडले आणि पोरांची कपडे पडले गर्ल्स हॉस्टेलमध्ये तर तुम्ही तिथे जाऊ शकत नाही। तुमचे कपडे विसरा मग। त्यामुळे ही क्लिप तुम्हाला लागणारच आहे। हा कपडे वाळत घालण्याचा चिमटा तुम्ही नक्की आणा, नाहीतर शेजारच्या काकूंकडे जावं लागेल, काकू माझा टॉवेल पडलाय जरा देता का। आता परत एकदा महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे हा परफ्यूम, फेस वॉश आणि मॉइश्चरायझर हे आणायला विसरू नका, कारण मला माहिती आहे माझ्याच सारखी सगळी जनता आळशी आहे। एखादा दुसरा दिवस जरी आंघोळ करायचा विसरला तुम्ही तरी पण तुम्ही आपल्या परफ्यूमनी काम चालवू शकता। त्यामुळे बॅगेमध्ये फेस वॉश, परफ्यूम आणि हा फेस वॉश आहे, फेस वॉश त्यानंतर आपलं हे, त्यामुळे बॅगेमध्ये फेस वॉश, क्रीम, त्यामुळे बॅगेमध्ये फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि परफ्यूम घ्यायचा विसरू नका, कारण दुसरे जरी आपले केअर करत नसले तरी आपण आपल्या स्किनची केअर केली पाहिजे। आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल आता हा ब्रश ही काही सांगायची गोष्ट आहे का, दात तर सगळेच घासतात पण ब्रश घ्यायला विसरू नका तुम्ही। सॉरी त्यानंतर आपला ब्रश, कोलगेट आणि अजून वस्तू ठेवण्यासाठी लागणारं ते म्हणजे स्टँड। हे स्टँड आणायला विसरू नका, नाहीतर तुमचा ब्रश कुणाच्या रूममध्ये जाऊन फिरून येईल हे समजणार नाही। त्यामुळे हे नक्की घ्या। अजून एक गोष्ट जी की सगळ्यांना लागते का नाही माहीत नाही, पण मला तर, आपण काय अंबानीच्या घरातले नाही आहे की रोज आपली कपडे बाहेरून इस्त्री करून आणायला। त्यामुळे ही इस्त्री प्रत्येकानं एक घ्या हॉस्टेलमध्ये। आता तुम्ही म्हणाल आमच्या हॉस्टेलमध्ये इस्त्री चालत नाही, अहो पोरं लपून छपून केटल पण आणतात, मग इस्त्री आणायला काय, बिंदास आणा इस्त्री आणि कुठल्या तरी कोपऱ्यात लपवून ठेवा। पण सापडला तर माझी जबाबदारी नाही, तुमच्या जबाबदारीवर इस्त्री आणा आणि रूममध्ये ठेवा। नंतर परत एक इम्पॉर्टंट गोष्ट लागणार आहे ते आपल्याला म्हणजे शॅम्पू आणि कंडिशनर। होय, घरी जरी तुम्ही आणि आम्ही 1 रुपयेवाला शॅम्पू वापरत असाल पण असं हॉस्टेलमध्ये करू नका। हॉस्टेलमध्ये एक चांगली शॅम्पूची बॉटल आणि कंडिशनरची बॉटल घ्या, कारण तुम्हाला ती वर्षभर पुरवायची आहे, तुम्ही एकटेच मालक आहात त्याचे। आणि एक मुद्दाचं सांगते, ती लपवून ठेवा, कारण हॉस्टेलमध्ये एकमेकांचं खूप वापरलं जातं आणि तुमची एका महिन्यात बॉटल संपेल, त्यामुळे आपल्या रूममेटपासून आपली बॉटल लपवून ठेवा। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सनस्क्रीन। होय, तुम्हाला जर वाटत असेल की हॉस्टेलवरून परत सुट्टीला घरी गेल्यावर आपल्या घरातल्यानी आपल्याला ओळखलं पाहिजे तर ही सनस्क्रीन नंतर आणा, नाहीतर तुमचा चेहरा बघून घरातले म्हणतील पोरगं केलेलं कसं आणि आलंय कसं। ही सनस्क्रीन घ्यायची अजिबात विसरू नका। आता आपल्या डोक्यांवरती आहे नाही तेवढे केस विंचरण्यासाठी कंगवा, होय कंगवा घ्या आणि त्याचबरोबर पावडर। हे काय बेसिक आहे, कंगवा आणि पावडर तर घ्याच तुम्ही। त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे साबण। आपला सेपरेट साबण घ्या, रूममधला कुणाचाही साबण वापरू नका। कधी कधी डोळे आणि रोज नाकातील शेंबूड पुसण्यासाठी हा रुमाल तुम्ही एक नक्की ठेवा तुमच्याजवळ। त्यानंतर तुमच्या स्किन केअरसाठी हे रेझर पण ठेवू शकता।
तुम्ही म्हणाल हे कशाला लागते, आमची तर मेस आहे. पण प्लेट, बाउल आणि स्पून घ्यायला अजिबात विसरू नका, कारण तुम्ही जर कधीतरी बाहेरून ऑर्डर केलं तर तुम्हाला प्रश्न पडू नये की आता हे खायचं आहे कशामध्ये ठेवून. त्यामुळे हे एक तुम्हाला लागणार आहे, ते पण घ्या. आता त्यानंतर घरी जरी तुम्ही सगळ्यांच्यात मिळून एक हँडवॉश वापरत असाल, पण इथे असं करू नका. आपला पर्सनल हँडवॉश हा छोटासा असा पॅकेटमध्ये भेटतो, तो हँडवॉश नक्की घ्या, कारण परत भांडणं होऊ नये. तू माझा का वापरला, मी तुझा का वापरला. त्यामुळे प्लीज कॅरी दिस. तर तुम्हाला असं वाटत असतील की आपल्या मौल्यवान वस्तू, आपल्याकडे नाहीच काही मौल्यवान सोडा, पण तरी पण आपला मोबाईल, चार्जर, लॅपटॉप जे पण असेल, खायचं तर आहे ना इम्पॉर्टंट, ते जर चोरीला जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर एक छोटंसं कुलूप आणा, कारण हे चोरीला जाण्याची शक्यता खूप आहे. त्यामुळे हे घ्यायला विसरू नका. आणि याची चावी कुठे ठेवली ते थोडं लक्षात ठेवा, नाहीतर चावी पण ठेवलेली, नाहीतर चावी हरवली ना तर मग फोडाशिवाय काय पर्याय.